न्यायालयाने सुद्धा तत्परता दाखवण्याची गरज आहे। आमच्या बाबतीमध्ये न्यायालयाचा निकाल 3 वर्ष होऊन गेली तरी सुद्धा तो लागतोय। 2-2, 3-3, 4-4 न्यायाधीशांची कारकीर्द त्याच्यात पूर्ण झाली तरी सुद्धा तो निकाल लागलेला नाहीये। आणि एवढे जर का हे न्यायालयाच्या निकालाच्या प्रतीचा जर का मान आदर सन्मान राखणार असतील तर त्यांनी आमच्या बाबतीत जो काही न्याय राखला किंवा न्याय दिला त्याला न्याय ते मानत असतील तर आत्ताचं हे म्हणजे सगळं विचित्रच चाललेलं आहे। इमानदार निर्णयाची अपेक्षा ठेवणं म्हणजे रेड्यानं दूध देण्यासारखं आहे। आता कदाचित भाजपचा रेडा दूध देऊ शकेल, त्यांच्याकडे वेगळे रेडे आहेत, ठीक आहे। तर आमच्या बघा, आम्ही विरोधी पक्ष कायद्याच्या चौकटीत मागणी करू शकतो, भूमिका मांडू शकतो, पण आम्हाला माहिती आहे एक बेकायदेशीर सरकार, घटनाबाह्य सरकार विधानसभा अध्यक्षांच्या पाठिंब्याने चाललं, यापेक्षा संविधानाची तुडवातुडव काय असू शकते। आता ते एका आमदाराचा प्रश्न आहे। राहुल गांधी असतील, सुनील केदार असतील, त्यांच्या बाबतीत जे निर्णय 24 तासात घेतले गेले ते मग ह्या आमदारांच्या बाबतीत का नाही? तीच विधानसभा, तेच अध्यक्ष आहेत ना, वेगळे तर नाही आहेत। कोर्टाने जे काही म्हणणं मांडलंय ते अतिशय गंभीर आहे, म्हणजे त्याचा विचार करणं फार हे। कोर्ट म्हणतं आरोपी क्रमांक 1 म्हणजे माणिकराव कोकाटे स्वतः राजकारणी आणि वकील असूनसुद्धा त्यांनी परिणामांची कल्पना असूनही गुन्हा केला आहे आणि कायद्याची अवहेलना केली आहे। गरजू आर्थिक दुर्बल घटकाला दुखवणारे हे कृत्य असून वैयक्तिक लाभापोटी योजनेतील मालमत्ता हडप केली आहे। हा काही चांगला हे नाही, म्हणजे जे कोर्टाने म्हटलंय ते खूपच महाराष्ट्राच्या राजकीय याला संस्काराला डाग लावणार आहे। मंत्री असल्याने त्यांची प्रतिष्ठा खराब होऊ शकते, पण बेकायदेशीर कृत्य केली तर कायदा त्यांना माफ करू शकत नाही। कोणीही असलं तरी फसवणुकीचा गुन्हा माफ करणे योग्य नाही, हा संदेश देणं आवश्यक आहे।